हॅलो गाईज, नमस्कार. मी अंकिता तुमचं स्वागत करते अजून एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर गाईज, हा व्हिडिओ आहे एक डे आऊट. तर आम्ही गेलो होतो संडे स्पेशल फिरायला. ॲक्च्युली सगळी कामं मी आवरून घेतली, त्यानंतर विचार केला कुठं जायचं. तर लास्टला फायनल केलं की FC रोडला जाऊयात. तर FC रोडला खूप वर्ष झालं आम्ही गेलोच नव्हतो. सो ठरवलं तिकडं जाऊया, थोडीफार शॉपिंग वगैरे करूयात, मस्त फिरून येऊयात. आणि रिक्षाने यासाठी चाललो आहे कारण आम्ही चाललो होतो फर्स्ट टाईम मेट्रोने. सो तुम्हाला पुढे दिसेल असते. आणि हा माझा बाबू. तर बाबू थोडा शांत बसला आहे कारण तो नुकताच उठला होता आणि आम्ही लगेचच निघालो होतो बाहेर जायला. सो तो शांत बसला आहे, बाहेरचं बघतोय, सगळं मज्जा घेतोय. आणि मी हे दाखवायचं कारण असं, आता मी झूम पण करते बघा, कारण हा आहे माझ्या नावाचा टॅटू यांच्या हातावर. सो आम्ही असंच पुढं चाललो होतो मस्त. तर आत्ता ॲक्च्युली आम्ही चाललो आहे पिंपरीला. पिंपरी स्टेशनवरून आम्ही मेट्रोने जाणार आहे शिवाजीनगरला, असं आम्ही ठरवलं. सो आम्ही चाललो आहे आणि बाबू बघा बसला त्याच्या पप्पांसोबत मस्त. ॲक्च्युली बाबू असल्यामुळे आम्ही मोस्टली रिक्षाने वगैरे काही प्रवास करत नाही, कारण थोडं अनकम्फर्टेबल होतं त्याला घेऊन. थोडं तो चिडचिडा झाला की पटकन गाडीत येऊन बसता येतं वगैरे. पण यावेळी ठरवलं काहीतरी वेगळं करूयात, पहिल्यांदाच मेट्रोनं जाऊयात. थोडं बाबूला पण चेंज, आम्हाला पण चेंज. सो आम्ही मेट्रोनं जायचं ठरवलं आणि चाललो आहे. बाबूनं पण खूप छान कोऑपरेट केलं, शांत बसला होता, पूर्ण रस्त्यात रडला नाही, काही नाही. PCMC स्टेशनवरती पोहोचलो आणि आता आम्ही इकडून वरती जाणार. तर इकडे मस्त आहे खूप. मेट्रोचा प्रवास अगदी सेफ प्रवास आहे. तिकिटांची वेळ आपण आतमध्ये जाऊ शकत नाही, तिकीट नसेल तर तुम्ही बाहेरही येऊ शकत नाही, असं मस्त आहे एकदम, खूप सेफ. खरं तर हा एकदम फर्स्ट प्रवास होता मेट्रोचा, त्यामुळे आम्हाला इतकंसं काही आयडिया नव्हती कुठं काय कसं आहे ते. सो आता आम्ही चाललो आहे आणि हे इकडं चेक करतात की तिकीट कुठं भेटेल, काय रूट्स आहेत वगैरे, कुठून जाता येईल वगैरे. त्यानंतर मग आम्ही तिकीट काढलं आमचंसुद्धा. आणि हे बघा, तिकीट स्कॅन केल्याशिवाय तुम्हाला आतमध्ये एंटर करता येणार नाही, असं इथं सिस्टम एवढी सेफ. त्यानंतर आम्ही आतमध्ये एंट्री केली आणि पोहोचलो मेट्रोमध्ये. तर मेट्रो बघा किती एकदम गर्दी नव्हती जरासुद्धा, एकदम सुटसुटीत मस्त गेलो आम्ही. मोजून मला असं वाटतं 20 मिनटाच्या आतच आम्ही शिवाजीनगरला पोहोचलो सुद्धा. आणि हेच जर आम्ही 4 व्हीलरनं प्रवास केला असता तर आमचा दिवस पूर्ण ट्रॅफिकमध्येच गेला असता. सो आम्ही 20 मिनटाच्या आतच शिवाजीनगरला पोहोचलो. त्यानंतर आता बाहेर पडत होतो. सो चाललो आहे आता आम्ही वरती. तर हे बघा, जे आपण तिकीट काढलेलं असतं आतमध्ये एंट्री करायला, तेच इथं QR स्कॅन करायचं तिथं आणि बाहेर पडायचं, अशी सिस्टीम एवढी सेफ. सो तिथून पण आम्ही ते सगळं केलं आणि बाहेर पडलो. तर हे आहे शिवाजीनगरचं स्टेशन. तर बाहेर आलो आणि आम्ही रिक्षा बघत होतो कारण आम्हाला FC रोडला जायचं होतं. सो इकडं आम्हाला एक काका भेटले आणि त्यांनी मग आम्हाला सोडलं एक्झॅक्ट शॉपिंग जिथून चालू होती, जिथून दुकानं, तिथं त्यांनी आम्हाला सोडलं. आणि खूप छान होते, असे मस्त होते ते काका, कारण खूप गप्पा मारल्या त्यांनी आम्हाला तिथं सोडेपर्यंत वगैरे.
ॲक्च्युली रिक्षावाले काका एवढे छान होते, खूप गप्पा मारत होते. मग आम्ही पण त्यांच्याशी गप्पा मारत मारत मग पुढं चाललो होतो आणि त्यांनी आम्हाला अशा ठिकाणी सोडलं जिकडून बरोबर आमचं शॉपिंग चालू होईल. सो या असंच गप्पा मारत मारत मग आम्ही तिकडे पोहोचलो त्या स्टॉपवरती आणि उतरलो. आणि आमचा पहिला स्टॉप ऑब्वियसली खायला, कारण आम्हाला खूप भूक लागली होती. तर इकडे एक बिग्गीज बर्गर म्हणून एक होतं शॉप, तर म्हटलं चला बर्गर ट्राय करूया खूप दिवसांनी. सो इथं मग आम्ही बर्गर खायला थांबलो. तर बाबूची मस्ती इथं चालू झाली. तो बघा इथं 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 बस रे मोरा, तो सारखा आता करायला लागला आणि सारखं गाणं म्हणतो तेच. बाबू माझा असा आहे की तो एका ठिकाणी शांत बसूच शकत नाही. शेवटी तो खाली उतरला, पुढं गेला. ते उघडच बोलत होता कारण त्याला खाली जायचं होतं. मग ते काय त्याला जमलं नाही, आम्ही पण गेलो नाही. मग परत तो आमच्याजवळ आला. त्यानंतर मग आम्ही अशीच ऑर्डरची वाट बघत होतो, गप्पा मारला थोड्याफार. नंतर पप्पांनी घेतलं, पप्पा त्याची लाड करत होते, मोबाईल दाखवत होते. पण त्याला काहीच बघायचं नव्हतं कारण त्याला उतरून फक्त बाहेर जायचं होतं, बस एवढंच होतं त्याचं. बाबूची वस्ती काही थांबायलाच तयार नाही, तो पूर्ण त्रास द्यायला लागला होता. त्यानंतर आमचं मील आलं, बर्गर एक रोल मागवला होता, ते खाल्लं मस्त. बाबूला खाऊ घातलं फ्राईज वगैरे. त्यानंतर बाबूला टाकला आम्ही कॅरिंग बॅगमध्ये, कांगारू बॅग. सो या आणि त्यानंतर निघालो बाहेर शॉपिंगसाठी. तर शॉपिंग मी काय काय केली याची क्लिप्स काय काढले नाही कारण गर्दी एवढी होती, मार्केट एवढं फुल होतं संडेमुळं की ते काय जमलं नाही. सो इथं आम्ही थोडीफार शॉपिंग केली आणि त्यानंतर अचानक प्लॅन झाला. हे बोलले की आपण तुळशीबागेला जाऊया. सो बाहेर आलो, रिक्षा बुक केली आणि तुळशीबागेला जायला निघालो. ट्रॅफिक बघा गाईज, खूप गर्दी होती संडे असल्यामुळं. आणि हे सगळे छोटे छोटे क्लिप्स आता यांनी घेतलेत कारण बाबू माझ्याकडे आला होता कारण त्याला झोप आली होती पूर्णपणे. आणि हा आपला गणपती बाप्पांचा एरिया. दर्शन पण आम्ही रिक्षातूनच घेतलं कारण त्या काकांनी मंदिरापासूनच एकदम रिक्षा घेतली जेणेकरून आम्हाला थोडंसं दर्शन घेता येईल. मस्तच दर्शन घेतलं आणि यानंतर मी काहीसुद्धा शूट केलं नाही कारण गर्दी पण होती. बाबू पण थोडा चिडचिडा झाला होता. तो पटपट बाबूसाठी कपडे वगैरे घेतले, थोडीशी शॉपिंग केली इथून आम्ही. आणि त्यानंतर डायरेक्ट आम्ही घरी जायला निघालो होतो. इथून आम्ही मग मंडईत जाऊन मेट्रोनंच गेलो ॲक्च्युली पिंपरीत गेलो. पिंपरीतच थोडं बाहेरच खायचं ठरवलं. सो मला चायनीज खायची खूप इच्छा झाली, मग आम्ही चायनीज खायला थांबलो. आणि त्यानंतर घरी, कारण इतकं दमून गेलो होतो आम्ही, पूर्ण दिवस गेला आमचा या प्रवासात. सो फायनली मग आम्ही घरी आलो. तर गाईज हा असा आमचा संडे मस्त एन्जॉय करण्यात गेलेला. त्यानंतर घरी पोहोचलो. ब्लॉग आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.